ओम श्री स्वामी समर्थ. भाद्रपद हा मराठी दिनदर्शिकेप्रमाणे 6वा महिना व चातुर्मासातील दुसरा महिना येतो. या महिन्यात सणांची रेलचेल असते. गणेशोत्सव, हरतालिका, ऋषीपंचमी, गौरी यासारखे महत्त्वाचे सण या महिन्यात साजरे केले जातात. तसेच गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन केले जाते. चौथ्या दिवशी पूजा केली जाते आणि 5व्या दिवशी गौरी विसर्जन होते. बुद्धी, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक असलेल्या भगवान श्री गणेशाच्या जन्मोत्सवाच्या रूपात हा सण 10 दिवस अत्यंत उत्साहात साजरा करतात. हा उत्सव पेशवे काळापासून म्हणजे 1893 पासून साजरा करण्यात आला असून याला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला विसर्जनाने संपतो. हरतालिका. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका म्हणतात. हे व्रत विवाहिता नवऱ्यांच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारिका चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून करतात. हे व्रत निर्जला केले जाते. रात्री महिला एकत्र येऊन हरतालिकेची कथा वाचतात व विविध खेळ खेळून जागरण करतात. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणपतीची मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावी. शक्यतो गणपतीच्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी, ते अत्यंत शुभ मानले जाते. गणपतीचे विसर्जन हे प्रत्येकाच्या पारंपरिक पद्धतीने केले जाते. ऋषीपंचमी हा सण गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी बैलाच्या श्रमाचे कोणतेही अन्न किंवा धान्य खाल्ले जात नाही असे म्हणतात. धर्माचे सातत्य टिकविण्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या धर्माच्या जनकांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. स्वामी संदेश आपल्यासाठी. पुन्हा जिंकण्याची तयारी तेथूनच करा जिथे हारण्याची भीती वाटते. ज्याच्याकडे एकटं चालण्याचा धीर असतो, एक दिवस संपूर्ण गर्दी त्याच्या मागे असते. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती. अध्यात्माचा रंग लावला की मनुष्य समाधानाच्या प्रवासात दंग होऊन जातो. बोलण्यासारखं बरंच काही असताना केवळ स्मितहास्य करून विषय हाताळणे यालाच अनुभव म्हणतात. श्री स्वामी समर्थ.